हॅलो स्टुडंट्स. तर आपण आज मॅथ सब्जेक्टचं 8वं प्रॅक्टिकल बघणार आहे, जो की आहे राईट अ प्रोग्राम टू इम्प्लिमेंट लिनियर लेआउट अँड कन्स्ट्रेंट लेआउट. असे आपल्याला दोन प्रकारचे लेआउट बघायचे आहेत. तसंच टू क्रिएट अँड रजिस्ट्रेशन फॉर्म म्हणजे एक रजिस्ट्रेशन पेज बनवायचं आहे आणि त्याला कस्टम टोस्ट अलर्ट ऑप्शन ठेवायचं. ओके, कस्टम टोस्ट अलर्ट. ओके, तुम्हाला हे कळलं. लास्ट पहिला आपण काय करून घेऊया, हे लेआउटबद्दल इन्फॉर्मेशन घेऊया. हे बाबा लिनियर लेआउट काय असतं, कन्स्ट्रेंट लेआउट काय असतं. त्याच्यानंतर आपण एक रजिस्ट्रेशन पेज बनवू त्याच्यावर. त्यानंतर त्याला एक कस्टम टोस्ट अलर्ट आपण ॲड करूया. तर चला बघूया. आता मी ते एक ब्लँक पेज घेतले. जसं तुम्ही नवीन प्रोजेक्ट बनवताय, हे 2 फाईल्स ओपन असतात. तसं हे फाईल्स ओपन ठेवायचे आणि ह्यातला जो कोड असेल हॅलो वर्डचा तुम्ही रिमूव्ह करा. मी इथून सगळा कोड रिमूव्ह केला. तर आता काय करूया आपण, पहिला आपण कन्स्ट्रेंट लेआउटबद्दल शिकून घेऊया. आता इथं बाय डिफॉल्ट तुम्हाला दिसतंय कन्स्ट्रेंट लेआउट लिहिले. कन्स्ट्रेंट लेआउट म्हणजे काय? आपल्याला इझिली आपण त्यासाठी त्याचा यूज करू शकतो. म्हणजे नुसतं ड्रॅग ड्रॉप करायचं आहे आणि स्प्रिंग्स अटॅच करायचे. समजा आता हे बटन घेतलं मी, परत नेक्स्ट बटन, बटन, बटन. ओके, आता जसं मी ठेवलंय तसंच मी जर समजा ॲप्लिकेशन रन केलं, थांबा हे एक्झिक्यूट करून दाखवतो तुम्हाला कसं आउटपुट येईल याचं. तर आता तुम्ही बघू शकता, इथं मी 4 बटन्स ॲड केलते आणि इथं एकच बटन दाखवते आणि त्याच्यावर ओव्हरलॅप झाले ते 3 बटन्स आणि ते प्रॉपर फॉर्मॅटमध्ये दिसत नाही, एकदम कोपऱ्याला गेले. मग ह्याला फॉर्मॅटमध्ये लावायसाठी ह्याला कन्स्ट्रेंटला भारी ऑप्शन आहे. जसं की आता तुम्ही आपलं सेंटरला ठेवायचं असेल तर तुम्हाला स्प्रिंग लावायचं आहे लेफ्टला आणि राईटला. मग ते बटन काय होतं, सेंटरला जातं. आता आलं हे बटन सेंटरला. तर वरून किती अंतरावरून त्याला खाली ठेवायचं आहे, तर त्याला वरून एक स्प्रिंग लावा आणि परत त्याला खाली ड्रॅग करा. खाली ड्रॅग केला ना, तर त्याला एक साईज जाते. आता इथं 104 साईज आले बघा. मग आता ह्या 104 साईजनं हे खाली दिसणार बटन तुम्हाला. आता हे दुसरं बटन आहे. हे ह्याच्या वर ह्याला स्प्रिंग लावा आणि ह्याच्या खाली किती अंतरानं पाहिजे, म्हणजे ह्या वरच्या बटनाच्या खाली किती अंतरानं पाहिजे. आता हे 40 अंतरानं वरून टॉप मार्जिन हे 40 मिळणार त्याला. त्यानंतर ह्याला पण सेंटरला ठेवायचं असेल तर राईट साईडनं आणि लेफ्ट साईडनं स्प्रिंग लावून घ्या. ओके, सेम तसंच ह्या बटनाला पण तसंच. जर तुम्हाला जेवढी साईज ठेवायची तेवढी तुम्ही ह्याला वरून साईज ठेवा. त्यानंतर जर समजा मी आता ह्या बटनाला ह्या साईडला ठेवलं आणि हे बटन, हो जो बटन आहे हे ह्या साईडला ठेवायचं आहे मला. ह्याला राईट साईडला स्प्रिंग लावतो आणि ह्याला लेफ्ट साईडला स्प्रिंग लावतो. आता बघा, हे जसं मी फॉर्मॅटमध्ये लावलंय तसंच आउटपुट आपल्याला पाहिजे आहे. बघूया तसंच येते का? तर तुम्ही बघू शकता, आता जसं आपण ह्या बटनचं फॉर्मॅट लावलंय तसं आपल्याला आउटपुट दिसतंय. म्हणजे कन्स्ट्रेंट लेआउटचा हेच फायदा आहे, की आपल्याला जास्त कोडिंगवर नाही, फक्त ड्रॅग ड्रॉप आणि आपल्याला सेट करायचं, स्प्रिंगनं जोडायचे आहेत फक्त लेआउट्सना. म्हणजे कुठले पण आपण टेक्स्ट व्ह्यू घेऊ, एडिट टेक्स्ट घेऊ, कोणते पण एलिमेंट्स घेतले की आपण त्याला स्प्रिंगनं कनेक्ट करू शकतो. ह्याला जास्त म्हणजे असं प्रोग्रामिंग स्किलची गरज नाही, म्हणजे असं XML तुम्हाला यायलाच पाहिजे असं काय नाही. आता आपण बघा नेक्स्ट जो आहे लिनियर लेआउट बघूया. आता लिनियर लेआउट हे यूज कशासाठी करतात, मोस्टली तुम्ही झोमॅटो किंवा असं रॅपिडो, म्हणजे कुठलं तर असं कुठलं तरी एक ॲप्लिकेशन बघा, ई कॉमर्स बघितलं तरी चालेल.
तुम्ही जर प्रोडक्ट्स बघितला तर लेफ्ट साईडला असतात, राईट साईडला असतात सगळे. तुम्ही स्क्रोल करताय लेफ्ट साईडला तसं येत राहतात. मग हे लिनियर लेआउटमध्ये आपण ॲड करत असतो किंवा हॉरिझॉन्टली. एक लिनियर लेआउटचा असा फायदा आहे की आपण हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली फॉर्मॅटमध्ये आपण कुठले पण एलिमेंट्स आहेत त्याला अलाइन करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल जे कन्स्ट्रेंट लेआउट मी इथं घेतले, ह्याला मी इथून रिमूव्ह करून लिनियर लेआउट करतो. झालं लिनियर लेआउट. ठीक आहे. आता ह्यात मी समजा एक बटन ॲड करून दाखवतो तुम्हाला. तुम्ही बटन ड्रॅग केलं, ओके. आता ते फुल विड्थ घेते कारण की तुम्ही मॅच पॅरेंट दिले विड्थला, आणि इथं पण इथं रॅप कंटेंट जरी दिलं असलं तर इथं मी ना मॅच पॅरेंट दिले. आणि बाय डिफॉल्ट जे लिनियर लेआउट आहे हे हॉरिझॉन्टली असते, तुम्हाला दाखवतो. परत आता मी बटन नेक्स्ट ॲड करतो. ॲड केलं. आता ॲड केल्यानंतर त्याच्या साईडला चालले, मला खाली पाहिजे होतं पण त्याच्या साईडला चालले. आता इथं बाय डिफॉल्ट आहे का नाही, ह्या लिनियर लेआउटचं जे ओरिएंटेशन आहे तुम्हाला दाखवतो. ओरिएंटेशन, हे ओरिएंटेशन दोनच फॉर्मॅटमध्ये असतात, एक हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल. आता बाय डिफॉल्ट मी काय दिलं नव्हतं ओरिएंटेशन, तर हॉरिझॉन्टल होतं. आता मी जर समजा ह्याला व्हर्टिकल केलं तर जे बटन्स आहेत ते एकाखाली एक आहेत. आणि हे जे साईज दिसते तुम्हाला एकदम हे झाल्यामुळं, व्रॅप कंटेंट केल्यामुळे तसं दिसते. समजा मी इथे मॅच पॅरेंट केलं, सॉरी हाईट आहे, मॅच पॅरेंट आणि याला व्रॅप कंटेंट. ओके ओके. जसं मी बटन्स ॲड करत जाईन ना तसं ते एकाखाली एक येत राहणार. हे काय ओरिएंटेशन काय केलं मी ना, व्हर्टिकल केले म्हणून व्हर्टिकल वेमध्ये ते डायरेक्शनमध्ये सगळे बटन्स ॲड व्हायला. समजा मी हॉरिझॉन्टल केलं तर ते हॉरिझॉन्टल वेमध्ये येतात, दिसते का? एका साईडला एक येते हॉरिझॉन्टल वेमध्ये. तर तुमचे प्रोडक्ट जे असतात ॲमेझॉन फ्लिपकार्टचे तर एका साईडला एक येत राहतात. ठीक आहे. तर तुम्हाला कळलं की हे लिनियर लेआउट कसे असतात, की एकाच डायरेक्शनला आपण त्यांना हे करू शकतो, दाखवू शकतो. तर लिनियर लेआउट तुम्हाला हे समजलंच असेल तर आपण काय करूया, एक रजिस्ट्रेशन पेज बनवूया कन्स्ट्रेंट लेआउटनं. आता मी ते कन्स्ट्रेंट लेआउट घेतले, त्याच्यानं आपण काय करूया, एक रजिस्ट्रेशन पेज बनवूया. त्यासाठी फर्स्ट मी काय घेतो, इथे एक टेक्स्ट व्ह्यू घेतो आणि त्या टेक्स्ट व्ह्यूमध्ये टाईप करतो रजिस्ट्रेशन फॉर्म. रजिस्ट्रेशन फॉर्म लिहितो आणि त्याची साईज आपण टेक्स्टची साईज जरा वाढवू. टेक्स्ट साईज एक 30 dp, ठीक आहे, 30 dp. आणि त्याला स्टाईल बोल्ड करूया, टेक्स्ट स्टाईल बोल्ड. सेंटरला आणण्यासाठी मी काय करतो, याला स्प्रिंग्स राईट अँड लेफ्टला लावून ठेवतो. आणि वरून जरा स्पेस पाहिजे आहे, त्यासाठी वरून एक स्प्रिंग लावून ड्रॅग करून घेतो. ठीक आहे. आता काय पाहिजे आपल्याला, दोन इनपुटची गरज आहे, की युजर नेमसाठी आणि पासवर्डसाठी. युजर नेमसाठी मी तो प्लेन टेक्स्ट आहे, किंवा तुम्ही ईमेल घेणार असेल तर ईमेल ड्रॅग ड्रॉप करू शकता. इथं ईमेल मी ड्रॉप केला. तर ह्यासाठी काय काय लागणार आहे, ह्या इनपुटसाठी मला विड्थ त्याची मॅच पॅरेंट ठेवायचे, मॅच पॅरेंट. आणि ह्याच्यात आत एक हिंट दिसली पाहिजे की तर एंटर ईमेल आय डी असं लिहिलेलं पाहिजे. मग त्यासाठी हिंट ॲड करून घेतो. ओके, तुला इथं दिसते की ते एंटर ईमेल आय डी म्हणजे ते ईमेल आय डी टाईप करायची. ठीक आहे. तसंच मी काय करून घेतो, पासवर्ड पण ॲड करून घेतो. पासवर्डची पण विड्थ मी काय करतो, मॅच पॅरेंट करून घेतो आणि ह्याला पण हिंट देतो. एंटर पासवर्ड. ठीक. अजून एक गोष्टीची गरज आहे आपल्याला, बटनची गरज आहे. बटन मी इथून ॲड करून घेतो. ओके, आपलं बटन तयार आहे.
आता हे जे कॉर्नरला पूर्ण टच होते तर आपण काय करू घेऊया, ह्याच्या पॅरेंटला म्हणजे ह्या सगळ्यांच्या पॅरेंटला एक पॅडिंग देऊया. पॅडिंग अराउंड 20 dp देऊया, म्हणजे साईडून जरासं स्पेस येईल ह्या साईडला आणि ह्या साईडला. आता हे जरा प्रॉपर दिसतं. एकदा रन करून बघूया आपलं ॲप्लिकेशन. आता हे प्रॉपर फॉर्मॅटमध्ये नाही आलं कारण याचा आपण स्प्रिंग ॲड नाही केलेला लेफ्टला आणि राईटला. आणि ह्याच्यातला टॉपचा आपण हे दिलं, माझी दिलं, टॉप माझी दिलं, ह्याचा मला टॉप माझी टाकायचं आहे. तसंच बटनाचं आता रन करून बघूया ॲप्लिकेशन. त्यात तुम्ही बघू शकता रजिस्ट्रेशन फॉर्म बनलेला आहे. आता रजिस्ट्रेशन फॉर्म बनलेला आहे, आपले लेआउट्स झाले, रजिस्ट्रेशन फॉर्म झाला. आता आपल्याला टोस्ट हे काय असते हे बघून घेऊया. आपल्याला आपल्या क्वेश्चनमध्ये दिले की आपल्याला कस्टम टोस्ट पाहिजे आहे. ओके, तर बाय डिफॉल्ट जो टोस्ट असतो तो पहिला आपण बघून घेऊया, त्याच्यानंतर मग आपण आपला स्वतःचा कस्टम टोस्ट बनवून घेऊया. ओके, सो मेन ॲक्टिव्हिटी डॉट जावामध्ये यायचं आहे तुम्हाला. आता ह्याचा ID काय, ह्या बटनवर दाबल्यानंतर तो टोस्ट आला पाहिजे, एक पॉपअप आला पाहिजे खाली, म्हणजे त्याच्या खालच्या सेक्शनला एक पॉपअप येतो, रजिस्ट्रेशन सक्सेसफुल किंवा काही पण मेसेज आपल्याला टाईप करायचा आहे. ह्या बटनावर क्लिक केल्यानंतर ते आउटपुट आलं पाहिजे. ओके, तर त्यासाठी काय करायचं आहे, हे बटनचं जे ID आहे, आता ह्याचा बटनचा ID काय, बटन 15, ह्या IDच्या द्वारे आपण काय करायचं आहे, एक त्याला टोस्ट शो करायचं आहे. ओके, तर पहिला इथं मी बटन ॲड करून घेतो. बटन की नाव देतो याचं. आता आपण इथं बटन तर घेतलंयच, पण प्रॉब्लेम असा आहे की समजा ह्या डिझाईनमध्ये जर मल्टिपल बटन्स असले असते, रजिस्ट्रेशनचं बटन, फॉरगेट एक बटन असते ना, फॉरगेट पासवर्ड, मग ह्याला कसं कळणार की कुठलं बटन आहे. ओके, समजा त्या बटनाला आपण फाईंड मारायचं आहे. आता ते बटन कुठल्या रजिस्ट्रेशन बटनवर दाबल्यानंतर व्हायला पाहिजे ना. मग आपल्याला माहिती आहे रजिस्ट्रेशनची ID काय, रजिस्ट्रेशन बटनाची ID काय, मग त्या IDला आपण इथं ॲक्सेस करायचं आहे. ॲक्सेस करायसाठी काय लिहायचं आहे, पहिला BT इज इक्वल्स टू फाइंड व्ह्यू बाय ID, त्याची ID फाईंड मारायची आपल्याला, r.id डॉट त्या बटनाची ID झालं. म्हणजे आपल्याला आता ॲक्सेस मिळाला आहे त्या बटनाचा. बटन 15 कोण आहे, बटन 15 हा बटन आहे, रजिस्ट्रेशन बटन. ओके, मग त्या बटनाला आपण आता ॲक्सेस करून कशा स्टोअर केले, BTमध्ये स्टोअर केले. म्हणजे त्या बटनावर आता क्लिक लावायचं ना, म्हणजे कोणतं क्लिक केलं तर काय तर दाखवायचं. त्यासाठी BT डॉट सेट ऑन क्लिक लिस्नर व्ही, आणि तुम्हाला असं ॲरो दाखवायचा बघा, इथं ऑटोमॅटिक इथं खाली तुम्हाला एक सजेशन येईल ॲरो. त्याच्यानंतर ह्याच्यात आपल्याला तो कोड टाकायचा आहे. ओके, तर टोस्टचा एक मी कोड तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोच. आता बाय डिफॉल्ट जो टोस्टचा कोड असतो तो हा आहे बघा, ह्यात काय लिहिलं आहे, टोस्ट मेक टेक्स्ट दिस, म्हणजे ह्या फाईलमध्ये तुम्हाला, म्हणजे ह्या डिझाईनमध्ये तुम्हाला दाखवायचा ना तो टोस्ट दिस रजिस्ट्रेशन सक्सेसफुली मेसेज दाखवायचा आहे, आणि त्याची लेंथ शॉर्ट दाखवली, म्हणजे ते ड्युरेशन असतं त्याचं की किती वेळ ते टेस्ट थांबणार आणि बंद होणार. तिथं जर रेड कलरचं ऑप्शन दिसते तुम्हाला, रेड येते, रेडमध्ये यायला आले म्हणजे इथं एरर यायला आला. आपल्याला एरर ह्या टोस्टवर फक्त होवर करायचं आहे, इम्पोर्ट क्लास करायचं आहे, हा एरर गायब होतोय. ठीक आहे, आपला प्रोग्राम एवढाच आहे की काय सांगितलं इथं बघा, हे जे बटन आहे बटन 15, ह्याला आपण इथं ॲक्सेस करून BTमध्ये स्टोअर केलं. जो व्हेरिएबल आपण बटनचा बनवलेला त्यात स्टोअर करता येते बटन, मग BTमध्ये स्टोअर केलं मी ना, त्याच BT डॉट त्याच बटनाला मी काय केलं, सेट ऑन क्लिक लिस्नर लावलं, म्हणजे त्या बटनाला जेव्हा पण कोण दाबल त्यावेळी ह्याच्या आत जो पण कोड लिहिला आहे तो एक्झिक्यूट होणार. आता ह्यात काय लिहिलं आहे, एक टोस्ट शो करायचा आहे. बघूया ॲप्लिकेशन परत एकदा रन करून आपलं. रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झाले. आता बघा मी रजिस्ट्रेशनवर क्लिक केलं की तुम्हाला इथं खाली टोस्ट दिसते बघा, रजिस्ट्रेशन सक्सेसफुल, आणि आता हे गायब पण झाले. मग हे गायब होण्याचं कारण काय, तर आपण जे लिहिले ना लेंथ शॉर्ट,
मग ते त्या ड्युरेशन आहे एका प्रकारचं, ते त्या ड्युरेशनपर्यंत ते थांबतं, त्यानंतर ते गायब होतं. इथं जर लॉंग केलं तर मी लॉंग म्हणजे थोडंसं वेळ लावेल ते क्लोज व्हायला. आणि काय मेसेज दाखवायचं ते आपण मेसेज हात टाकला, रजिस्ट्रेशन सक्सेसफुली. ओके. आणि शो करण्यासाठी डॉट शो मेथडला आपण इथं कॉल केले, त्यामुळे इथं ते शो होते. ओके, ठीक आहे. मग आता हे जे होतं हे डिफॉल्ट कसं हे होतं, आपलं डिफॉल्ट टोस्ट होता. पण हे डिफॉल्ट नको, आपल्या क्वेश्चनमध्ये जे दिले ते कस्टम टोस्ट दिले. म्हणजे हे जे टोस्ट आहे हे बाय डिफॉल्टचं टोस्ट आहे. आपल्याला काय करायचं आहे, स्वतःचा टोस्ट बनवायचा आहे. मग त्याच्यासाठी काय करूया, आपण एक स्वतःचा टोस्ट बनवून घेऊया पहिला. त्यासाठी रेस फोल्डरमध्ये तुम्हाला लेआउट फोल्डरच्या आत एक फाईल बनवायची, ज्यात आपण डिझाईन करणार आहे आपलं स्वतःचा टोस्ट. राईट क्लिक करायचं आहे, न्यू, आणि लेआउट सोर्स फाईलवर क्लिक करायचं. त्यानंतर आपण इथं काय पण नाव देऊ शकतो. मी आता इथे तो कस्टम टोस्ट, सगळं स्मॉलमध्ये असलं पाहिजे, नाहीतर एरर येईल तुम्हाला. कस्टम टोस्ट, त्यानंतर ओकेवर क्लिक करायचं. ओके. आता इथे तुमची एक नवीन ब्लँक पेज तयार होते. त्या ब्लँक पेज मी तुम्हाला डिझाईन करायचं तुमचा टोस्ट. काय करून घेतो मी, ह्याला लिनियर लेआउटमध्ये सेट करून घेतो पहिला. ह्या लिनियर लेआउटमध्ये मी एक टेक्स्ट व्ह्यू घेतो. टेक्स्ट व्ह्यू, wrap content, wrap content, टेक्स्ट बाय डिफॉल्ट तोपर्यंतसाठी मी टेक्स्ट घेतो इथं मेसेज, जो आपल्याला इथं मेसेज दाखवायचा आहे त्यासाठी एक मेसेज नावाचं एक टेक्स्ट घेतो. ह्याचा बॅकग्राऊंड कलर चेंज करतो, ह्याला ग्रीन कलर देतो मी 4. ओके, ह्याला मी आता इथं ग्रीन कलर दिला आहे. आणि ह्याच्या टेक्स्टला जो कलर पाहिजे मला तो व्हाईट पाहिजे, त्यासाठी मी व्हाईट कलर देतो इथं. ओके, इथं कलर पण तुम्हाला जर चेंज करायचं असेल तर इथं सिलेक्ट, याच्यावर क्लिक केला तर तुम्हाला कलर चेंज करता येतं. ओके, तुम्ही बघू शकता या साईडला अशा प्रकारे आपला टोस्टचा डिझाईन तयार झालं आहे. फक्त काय करू, टेक्स्टची साईज वाढवून घेऊया आपण इथं. ठीक आहे. आता अशा प्रकारे आपला मेसेज दिसणार. म्हणजे ह्या मेसेजच्या जागी आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असा मेसेज येणार. आणि हे ग्रीन कलरचं खाली जे पॉपअप तुम्हाला दिसाल तर त्यावेळी टोस्टचं, तशाच प्रकारे आपलं हे टोस्ट दिसणार. आता हे कस्टम जे टोस्ट मी बनवले हे डिझाईन मला दाखवायचे. ठीक आहे, आता काय करूया, आता ह्या बटनावर क्लिक केले की कस्टम टोस्ट दिसलं पाहिजे. त्याच्यासाठी जो कोड लागणार आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. मी तो कोड इथं पेस्ट करतो आणि तुम्हाला एक्सप्लेन करतो काय काय लिहिलं ह्या कोडमध्ये. ठीक आहे, जेव्हा आपण रेड येईल त्यावेळी त्याच्यावर जायचं आहे इम्पोर्ट क्लास. हे इम्पोर्ट क्लास हे काय विषय आहे, ह्यात इम्पोर्टमध्ये त्याचा जो कुठे आता हे जे लेआउट मी ॲड केलं तर कुठे गेलं, हां, लेआउट इन फिल्टर इथं दिसते. त्याचा ऑटोमॅटिक इथं क्लास ॲड होतो. जेव्हा मी इथं रेडवर जाईन इम्पोर्ट करेन. आता व्ह्यूचं बघा, ह्या साईडला तुम्हाला व्ह्यूचं काय दिसतं, इथं हे लेआउटचं आहे, लेआउट इन फिल्टरचं आहे. आता मी जेव्हा व्ह्यूवर जातोय आणि इम्पोर्ट क्लास करतोय तेव्हा इथं व्ह्यूज ॲड झालं बघा. ठीक आहे, मग तसं सगळ्यांचं ॲड करून घ्या. पहिला इम्पोर्ट क्लास करून घ्या. आता हे तर जे आय डी लिहिले टेक्स्ट टोस्ट, इथं मी समजा आता मी जे माझी टोस्ट बनवलेलं कस्टम कुठं आहे, इथं आहे. ह्या कस्टम टोस्टला मला एक आय डी द्यावा लागणार. ओके, सो आय डी प्लस आय डी टोस्ट टेक्स्ट, टोस्ट टेक्स्ट नावाचं मी काय देतो, याला आय डी देतो. तोच आय डी मी तर टाकतो माझ्या बॅकएंडमध्ये. ठीक आहे, त्यानंतर काय करायचं, आता ते टोस्ट हे काय साकारलेलं आहे कोड हे मी एक्सप्लेन करतो. जे आपण बटन बनवले आता त्याच्यावर जर क्लिक केलं तर काय होणार,
हे एक क्लास आहे ज्याचा ऑब्जेक्ट बनवला आहे आणि त्या ऑब्जेक्ट काय असतं म्हणजे त्या क्लासमधला जेवढा पण कोड आहे, फंक्शन्स असो, मेथड्स, व्हेरिएबल्स काय पण असो, जो सगळा कोड आहे तो आपण ह्या ॲक्सेस करून कशा स्टोअर केला आहे, इन फिल्टरमध्ये स्टोअर केला आहे. आता हे लेआउट इन फिल्टर नावाचा एक क्लास आहे. त्यातला जो पण कोड असेल, फंक्शन्स असतील, जो पण आपले जे जे फॅसिलिटीज त्यात आपण कोड राईट केलेले असेल जे बाय डिफॉल्ट आहेत. आता हे क्लास बाय डिफॉल्ट अँड्रॉइड स्टुडिओमध्ये स्टोअर्ड असते. त्यातला आपण कोड ॲक्सेस करून कशात स्टोअर केला, इन फिल्टरमध्ये स्टोअर केला. ओके. आता ह्या इन फिल्टर डॉट इन फिल्टर लिहिलेलं आहे. ही एक मेथड आहे, जसं याला पॅरेंथेसिस दिले आहेत. त्या मेथडच्या आत हे आर्ग्युमेंट त्यांनी पास केले. ते तुम्हाला जर तुम्हाला जावा जमत असेल प्रॉपर तर हे तुम्हाला समजणार आहे. त्याशिवाय तुम्हाला काही कळणार नाही. ओके. आता काय केलं, आता इथलं सगळा ऑब्जेक्ट बनवून यातला डेटा ॲक्सेस केला आणि स्टोअर केला इन फिल्टरमध्ये. एक व्ह्यू नावाचा आपण क्लास घेतला. त्या व्ह्यू फोल्डरमध्ये त्याला एक व्हेरिएबल दिलं व्ह्यूचा क्लास बनवून त्याला एक व्हेरिएबल दिलं व्ह्यू नावानं. ह्या जागी तुम्ही काय पण घेऊ शकता, असं काय नाही की व्ह्यूच घ्यायचं आहे. पण हा व्ह्यू जे व्ही कॅपिटल लिहिलं म्हणजे हा व्ह्यू एक क्लास आहे. त्यानंतर काय केलं, ते इनफिल्टर आर डॉट लेआउट डॉट कस्टम टोस्ट म्हणजे हे जे मी कस्टम टोस्टचं जे डिझाईन बनवले हे याला अटॅच केलं मी ना. कशामध्ये स्टोअर आहे, आता ते कस्टम टोस्ट व्ह्यूमध्ये स्टोअर आहे. म्हणजे ह्या व्ह्यूला मी शो केलं तर माझं कस्टम टोस्ट शो होतं. ओके. हे 2 लाईनचा कोड काय करते, आपलं कस्टम टोस्ट जे आहे त्याला अटॅच करायचं काम करते आपल्या ह्या ॲक्टिव्हिटी डॉट मेनला. ओके. ठीक आहे. त्यानंतर हे जे नेक्स्ट कोड आहे हे 2 लाईनीचं, हे काय करते बघूया. टेक्स्ट इज इक्वल्स टू व्ह्यू डॉट. आता हे जे टेक्स्ट ह्यात कस्टम टोस्ट म्हणजे जे टेक्स्ट मी इथं मेसेज लिहिलं आहे ना, हे टोस्ट टेक्स्ट नावाच्या आयडीला ॲक्सेस केले हे आणि हे व्ह्यूमध्ये सेट करून ठेवलेत त्यांनी. म्हणजे हे जे ग्रीनच्या पुढं जे टेक्स्ट आहे ना ते सेट करायचं काम करतात त्यांनी. म्हणजे सेव्ह करून घेतले आपण एका टेक्स्ट व्हेरिएबलमध्ये. त्याच्यानंतर इथं खाली सेट केले. आपण काय केले, खाली सेट केले, वर सेट केलं नाही. वर फक्त स्टोअर करून घेतला, ह्याला ॲक्सेस करून घेतलं. ह्या टेक्स्ट व्ह्यूला पूर्ण ॲक्सेस केलेत त्यांनी. ॲक्सेस करून झाल्यानंतर त्यांनी काय केलं, सेट टेक्स्ट म्हणजे ह्याचा जो टेक्स्ट आहे का नाही मेसेज, त्या जागेवर ह्यांनी कुठला मेसेज सेट केले, रजिस्ट्रेशन सक्सेसफुल हा मेसेज सेट करून ठेवलेत त्यात. ओके. आता सगळं सेट झाले. त्यानंतर काय केलं त्यांनी, हा कोड काय करतो, जो टोस्ट खाली शो होतो ना त्याला शो करायचं काम करतो. आता बघा, टोस्ट नावाचा क्लास आहे, त्याचा एक व्हेरिएबल घेतला टोस्ट इज इक्वल्स टू न्यू टोस्ट. त्यानंतर गेट ॲप्लिकेशन कॉन्टेक्स्ट हा लिहायला लागतो, कारण की तो जो टोस्ट जर अपियर होतो म्हणजे जे ओपन होतं ते क्रिएट करण्यासाठी आपल्याला तर टोस्टचा क्लास बनवावा लागतो. त्यानंतर टोस्ट सेट व्ह्यू, तो व्ह्यू सेट केला म्हणजे आपल्याला ती डिझाईन सेट केली. त्यानंतर टोस्ट सेट ड्युरेशन म्हणजे ते किती वेळ तिथं चालू राहणार आहे त्याची लेंथ सेट केली. लेंथ शॉर्टमध्ये थोड्या वेळासाठी ते चालू राहणार. त्यानंतर टेस्ट डॉट शो म्हणजे लास्टला त्याला काय केलं, आपण शो केलं. बघूया एकदा रन करून, रिरन करून दाखवतो मी ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन रन झाले. आता बघा मी जावा रजिस्टरवर क्लिक करीन. आता इथं ग्रीनमध्ये येते बघा रजिस्ट्रेशन सक्सेसफुल आणि येऊन गेलं पण ऑटोमॅटिक. ही जरा साईज मोठी झाली, तुम्ही साईज छोटी करून त्याला रन करू शकता. आता हे लईच मोठं दिसते. तुम्ही साईज जरा 30 DP ठेवले, तुम्ही 20 DP करा, ते प्रॉपर फॉर्मॅटमध्ये दिसेल तुम्हाला. ओके. तर हे झालं कस्टम टोस्ट. आपलं सगळं झालेलं आहे. जसं की लेआउट आपण बघितलं, त्यानंतर आपण बघितलं की रजिस्ट्रेशन फॉर्म डिझाईन केला आपण, त्यानंतर आपण कस्टम टोस्ट ॲड केलं. डिफॉल्ट टोस्ट पण ॲड करून दाखवलं मी तुम्हाला. आता आपलं कस्टम स्वतःचं डिझाईनसुद्धा आपण टोस्ट बनवू शकतो. ठीक आहे. आजच्यापर्यंत एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.